ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आजपासून आपण बघणार आहोत देवी महात्म्य अध्याय पहिला, मधु कैटभचा वध. सूत म्हणाले, आता तुम्ही मला जे विचारले तेच पूर्वी सर्व ऋषींनी मार्कंडेय ऋषींना विचारले होते. मार्कंडेयांनी सांगितली कथा मार्कंडेय पुराणात आली आहे. व्यासांनी ती कथा जशी सांगितली तशीच मी तुम्हाला सांगतो. ते तुम्ही शांत चित्ताने ऐका. हे देवी महात्मा अत्यंत पवित्र असून त्याला सप्तशती असे म्हणतात. 700 महामंत्र असलेले हे महास्तोत्र देवव्यासांनी सांगितले आहे. या 700 श्लोकांचे महात्म्य ब्रह्मादिकांनाही कळत नाही. या देवी महात्म्याने मोठ्या श्रद्धेने जो पठण करल त्याला 4ही पुरुषार्थाची म्हणजेच धर्म, अर्थ, काम, मोक्षाची प्राप्ती होईल. सर्व कामना, इच्छा ह्या पूर्ण होतील. जो कोणी निष्काम भावनेने या महात्म्याचे पठण श्रवण करील त्याला भवानी देवी मोक्ष देईल. विशेषतः कृष्ण चतुर्दशी, कृष्ण अष्टमी किंवा नवरात्र या देवी महात्म्य ग्रंथपठणाचे फळ फार मोठे आहे. या देवी महात्म्याने जे नित्य पठण केले असता स्वतः देवी श्रवण करते असे वेदमुखाने सांगतात, असे पुराणात सांगितले आहे. ब्रह्मदेवांनी मार्कंडेयाला देवी कवच, अर्गलासूत व किलकम सांगितले आहे. त्याचे प्रथम पठण करावे व नंतर देवी महात्म्य सप्तशती वाचावे. हे पठण शक्यतो स्वतः करावे. शक्य असल्यास ते श्रेष्ठ ब्राह्मणांकडून पठण करावे. मोठ्या भक्तिभावाने हे महात्म्य पठण करताना जर काही अशुद्ध उच्चार केले तरी सुद्धा देवी संतुष्ट होते. देवी भक्तांची भावभक्ती पाहते, परंतु अंतःकरणात भक्ती, श्रद्धा, प्रेम नसेल तर नुसते पठण व्यर्थ जाते. भक्तिहीन पठण करणाऱ्यावर देवीचा कोप होतो. ब्रह्मा, विष्णू, महेश इत्यादी देवांनी कवचाची रचना केली आहे. त्यांच्या केवळ पठणाने ही सर्व पुरुषार्थांची प्राप्ती होते. जो भक्त अर्गला स्तुतीचे पठण करतो त्यावर देवी प्रसन्न होते व ते आपल्याला भक्ताला 700 वर देते. महादेवांनी केलेल्या किलकाचे जो पठण करतो त्याला मंत्र विनासायास प्राप्त होतात. स्वतः मार्कंडेय ऋषींनी कवच, अर्गला स्तुती व किलक यांचा जप करून 14 कल्प आयुष्य मिळवले. एकूण 14 स्मार्त म्हणजे स्मृती धर्मवेत्ते होऊन गेले. त्यांची नावे अशी: दुर्वाद, विश्वामित्र, ब्रह्मदेव, मार्कंडेय, इंद्र, बाणासूर, नारायण, कार्तिकेय, दधीची, राम, कण्व, भार्गव, बृहस्पती आणि गौतम. हे सर्व शैव होते. या 14चे स्मरण केले असता सर्व आदिव्याधी नाहीशी होतात. पार्वतीपती शंकर त्यांच्यावर प्रसन्न होतात. सूत म्हणाले, ऋषी हो, मी आता देवीच्या अवताराचे कारण सांगतो. ते एकाग्र चित्ताने तुम्ही श्रवण करा. ब्रह्मा, विष्णू व महेश हे देवीचेच पुत्र. त्यांच्यावर संकट आले असता देवी अवतार घेत असे. दुष्टांचा नाश करून अधर्मांचा नाश व धर्माची स्थापना करीत असे व आपल्या भक्तांचे रक्षण करीत असे. याविषयी मी आता प्राचीन इतिहास तुम्हाला सांगतो. ब्रह्मकल्पातील 14 मंत्रातील सूर्यपुत्र सर्वांनी मनू हा 8वा मनू. त्याची जन्मकथा मी तुम्हाला सांगतो. देवीच्या कृपेने हा सावनी मनू राजा झाला. त्याला ध्रुवासारखे अढळ राज्य मिळाले होते. त्याच्या पूर्वजन्माची कथा अशी की पूर्वी स्वारोची मन्वंतरामध्ये सुरत नावाचा राजा हा होऊन गेला. तो उदार, प्रजापालन दक्ष, सत्यवादी, कर्मनिष्ठ, ब्राह्मणांची पूजा करणारा होता. गुरुभक्त, दानशील देखील होता. तो कुणाशी शत्रुत्व करत नसे. तो धनुर्वेदात पारंगत होता. तो आपल्या प्रजाचे पूर्ववत पालन करीत असे असतानाही क्षत्रिय राक्षस यवन यांनी आपली प्रचंड सेना उभारून राजाशी शत्रुत्व सुरू केले. त्यांनी युद्धनीतीची पर्वा न करता अनन्याने सुरताचे राज्य घेण्याची तयारी केली. राजाही आपले सैन्य घेऊन युद्धाला सामोरा गेला. त्याच्या शत्रूशी प्रचंड युद्ध झाले. शत्रूचे सैन्य थोडे होते व सुरताचे सैन्य मोठे होते, पण युद्धात शत्रूचा जय झाला. पराभूत झालेला राजा आपल्या नगरात परत आला व राज्य करू लागला. परंतु तेथेही शत्रुपक्षाचे लोक आले. राजाचे मंत्री प्रधान होते ते शत्रुपक्षाला मिळाले. शत्रूने राजाचे सर्व काहीही हिरावून घेतले. राजाला अतिशय दुःख झाले. आता काय करावे, कोठे जावे, येथेच कंदकात लपून बसावे की पुन्हा युद्ध करावे. दृष्टबुद्धीच्या मंत्र्यांनी आपल्याला पकडून शत्रूच्या हवाली केलं तर आपले काय होईल असा विचार करून अतिशय खिन्न झालेला तो सुरत राजा एकटाच घोड्यावर बसून कोणालाही काही न कळू देता नगरातून बाहेर पडला. घनदाट जंगलात गेला.
त्या अरण्यात तपस्वी मेधा ऋषींचा आश्रम आहे. तेथे जाऊन तो राजा आश्रमाकडे गेला. तो आश्रम पाहून राजाला खूप आनंद झाला. नदीच्या काठावर असलेला तो आश्रम अतिशय रमणीय होता. त्या आश्रमात अनेक हिंस्र प्राणी आपसातील जन्मदात वैर विसरून मोठ्या आनंदाने एकत्र राहत होते. हंस, कारंड, मोर, कोकिळ इत्यादी पक्षी गोड आवाजात गात होते. अनेक प्रकारच्या पवित्र वृक्षवेलींनी तो आश्रम अधिकच रम्य वाटत होता. आश्रमातील ऋषीमुनी वेदमंत्र म्हणत होते. सर्वजण मेधा ऋषींची सेवा करीत होते. तो आश्रम सर्वांपेक्षा सुंदर होता. असा तो आश्रम पाहून सुरथ राजाला अतिशय आनंद झाला आणि राजाने मेधा ऋषींना साष्टांग नमस्कार घातला. ऋषींनी त्याचे स्वागत करून त्याची सर्व विचारपूस केली. तेव्हा राजा म्हणाला, मी सुरथ नावाचा राजा आहे. शत्रूंनी माझा पराभव केला, त्यामुळे राज्य, गृहपत्नी या सर्वांचा त्याग करून मी आपणा शरण आलो आहे. आपल्या आज्ञेनुसार मी वागेन. मेधा ऋषी म्हणाले, राजा तू कुठलीही चिंता करू नकोस. येथे तुझे शत्रू येणार नाही. राजा येथे हिंसा मात्र करायची नाही. मेधा ऋषींनी असे सांगितले असता सुरथ राजा निर्भय होऊन आश्रमात राहू लागला. एकदा तो राजा आश्रमातील वृक्षांच्या सावलीत बसला असता त्याला आपल्या घरादाराची आठवण झाली आणि तो अतिशय चिंतातूर होऊन विचार करू लागला की शत्रूंनी माझे राज्य हरण केले, त्यामुळे माझे सगळे प्रजाजन अगदी त्रासून गेले असतील. माझे प्रधान सेवक शत्रूच्या अधीन झालेले आहेत. त्या शत्रूंनी दूध, मद्य, वेश्या इत्यादी व्यसनात माझी सगळी संपत्ती खर्चून टाकली असेल. ते शत्रू व माझे मंत्री हे पापी असल्यामुळे सत्याने वागत नसतील. अशा प्रकारे राजा चिंता करीत बसलेला असताना त्यावेळी एक दुःखकष्टी झालेला वैश्य तेथे आला. त्याचे नाव समाधी. राजाने त्याची सगळी विचारपूस केली व तू असा दुःखकष्टी का झाला आहेस असे विचारले. त्यावर तो वैश्य म्हणाला, मी वैश्य जातीचा असून माझे नाव समाधी आहे. मी खूप श्रीमंत, धर्मशील, सत्यवादी आणि सरळ स्वभावाचा असताना देखील धनलोभी व दृष्ट असलेल्या माझ्या बायका मुलांनी व नातलागांनी माझा त्याग केल्यामुळे मी वनात आलो आहे. मी येथे आल्यामुळे माझ्या कुटुंबाची काहीच खुशाली मला समजली नाही. माझ्या कुटुंबाला आता कोणाचाही आधार नाही. माझ्या वियोगाने ते अत्यंत दुःखी, चिंताग्रस्त, शोकाकुल झाले असतील. या काळजीने माझ्या मनाला थोडीशी शांती मिळत नाही. माझ्या कुटुंबाला मी कधी बरे बघेन. राजा म्हणाला, अरे ज्या दुराचारी बायका मुलांनी तुझा त्याग केला त्यांना पाहून तुला कसले सुख प्राप्त होणार आहे. समाधी म्हणाला, तू म्हणतोस हे खरे आहे, परंतु माझे मन मोह माया सोडत नाही. ज्यांनी मला घालून दिले, माझी सगळी संपत्ती हडप केली, त्यांच्या स्नेहात माझे मन अडकले आहे. मोहाचे, स्नेहाचे कारण काय हे मला समजत नाही. मग सुरथ राजा व समाधी वैश्य मेधा ऋषींकडे गेले. त्यांनी ऋषींना साष्टांग नमस्कार घातला. राजा हात जोडून मेधा ऋषींना म्हणाला, मुनिवर्य, माझ्या मनात एक शंका आहे, त्याचे उत्तर आपण द्यावे अशी मी तुम्हाला प्रार्थना करतो. मुनिवर, माझे मन अतिशय चंचल आहे. क्षणाक्षणाला मला मोहात पाडते. राज्यातील सर्व गोष्टी क्षणिक व नाशवंत आहे हे माहीत असून देखील त्याबद्दलचा मोह मात्र सुटत नाही. स्नेह कमी होत नाही. याचे कारण काय? हा मोह निर्माण कसा होतो? माझ्यासारखीच या वैश्याची देखील अवस्था आहे. त्याच्या बायका मुलांनी याचे सगळे धन हरण केले व याला घराबाहेर काढले, तरी देखील याला त्याचा मोह सुटत नाही. हा वैश्य आपल्या बायका मुलांविषयी शोक करत आहे व माझीही अवस्था तशीच झाली आहे. आम्ही दोघेही ज्ञानी आहोत, पण मोहपाश तुटत नाही. याचे नक्की कारण काय? सुरथ राजाने असे विचारले असता ऋषी म्हणाले, याचे उत्तर पूर्वी मार्कंडेयांनी शिष्यांना सांगितले होते. सुतांनी शौकादी ऋषींना सांगितले होते. तेच उत्तर आता मी तुम्हाला सांगतो. या सर्वांचे कारण की भुवनेश्वरीच आहे. प्राणी मात्रात तीच वास्तव्य करते. सर्व प्राणी मायाने व्याप्त आहे. पशुपक्षी नर या सर्वांना विषय ज्ञान असते. प्रत्येकाचे विषय मात्र वेगवेगळे असतात. ते दिव्यांध प्राणी असतात. त्यांना दिवसा काही दिसत नाही. घुबड, वटवाघळे यासारखे प्राणी दिव्यांध आहेत. कावळा प्राण्यांच्या रात्री काही दिसत नाही. गर्भापासून जन्मास आलेल्या प्राण्यांना दिवस रात्र सारखाच असतात. जसं की गाय, घोडा, बैल, कुत्रा यांना दिवस रात्र सारखेच असतात. आहार, निद्रा, भय, मैथून सर्वांना सारखीच असते. जे ज्ञान मनुष्याला असते ते पशु पक्ष्यांनाही असते. पक्षी अन्नकण आणून आपल्या पिल्लांच्या तोंडात घालतात. प्रेम, ममता, मोह या गोष्टी सर्वांच्या ठिकाणी ह्या असतातच. आता मोह कशापासून निर्माण होतो असे विचारले आहेस. त्याचे उत्तर असे की महामायेपासून मोह निर्माण झाला. ज्ञानीजनांची अंतःकरणाने ही मोहमाया मोहित करते. ब्रह्मा, विष्णू, महेश ज्ञानी असूनही माया मोहित होतात.
या जगात भ्रमण करत असतात. हे आदिमाया ज्ञानरूपिणी अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी असून हिच्या केवळ इच्छानेच बद्धलोक मुक्त होतात. ब्रह्म, विष्णू व महेश हे तिचे पुत्र असून तिने त्या तिघांना विश्वाची उत्पत्ती, स्थिती व प्रलय ही 3 कार्य नेमून दिली आहेत. सुरत राजा म्हणाला, मुनिवर, त्या महामायाची उत्पत्ती कशी झाली, कोणापासून झाली, हे सर्व ऐकण्याची आम्हाला इच्छा आहे, तर तुम्ही ते सविस्तर सांगा. सुरत राजाने असे विचारले असता ते म्हणाले, राजा, खरे पाहता मी महामाया देवी नित्य स्वरूप आहे. तिला जन्म मरण काहीच नाही. तिने संपूर्ण विश्वाला व्यापले असून तिच्या इच्छेने जगाची उत्पत्ती, स्थिती व प्रलय होतो. अनेक रूपांनी ती प्रगट होत असते. ती नित्य आहे. तिला जन्म नाही, पण वेळोवेळी ती देवकार्यासाठी उत्पन्न होते. म्हणून लोक तिला देवी उत्पन्न झाली असे म्हणतात. ती केवळ इच्छानेच सर्वांचा संहार करते. तिच्या गुणांचे जे श्रवण पठण करतात त्यांचा ती उद्धार करते. ती श्रीहरीची योग निद्रा आहे. पूर्वी त्रैलोक्याचा लय होऊन सर्व विश्व जलमय झाले. देवादिव नारायण शय्येवर बसून निद्रस्त झाले होते, तेव्हा त्यांच्या कानातील मळापासून मधु व कैठब नावाचे 2 दैत्य निर्माण झाले. ते दैत्य महाभयंकर होते. त्यांचे सामर्थ्य अतिशय अफाट होते. ब्रह्मदेवाला पाहताच ते त्यांना ठार मारण्यासाठी धावून गेले. ब्रह्मदेव विश्वाचा निर्माता श्रीहरीच्या नाभिकमलावर त्याचे वास्तव्य. मधु कैठब दैत्यांना पाहताच ते भयभीत झाले. आपले रक्षण करावे म्हणून त्यांनी श्रीहरी विष्णूचा धावा केला, पण विष्णू योग निद्रेत होते. काही केला ते जागे होईना. आता काय करावे, कोणाला शरण जावे, आता आपले रक्षण कोण करणार, अशा विचाराने काळजीत पडलेले ब्रह्मदेव विचार करू लागले. ज्या योगनिद्रेने विष्णूला निद्रस्त केले आहे ती योगनिद्राच विष्णूची स्वामिनी आहे. म्हणून या योगनिद्रेचे आदिशक्तीचे स्तवन करावे, म्हणजे विष्णू निद्रामुक्त होऊन या दैत्यांशी युद्ध करतील, असा विचार करून ब्रह्मदेवाने योगनिद्रेचे स्तवन केले. ब्रह्मदेव म्हणाले, हे देवी जगदंबे, तुला माझा नमस्कार असो. तू स्वहा, तू स्वदा वशटकार आहेस. सर्व स्वर तूच आहेस. तूच जीवनदायी सुद्धा आहेस. हे देवी ओंकार स्वरूप आहेस. तूच ब्रह्मा, विष्णू, महेश या 3 देवांना धारण करतेस, म्हणून तुला त्रिधा असे म्हणतात. हे देवी लक्ष्मी, पार्वती, सरस्वती तूच आहे. तूच या विश्वाला धारण केले आहे. हे देवी, तूच या विश्वाला निर्माण केले आहे, त्याचे पालन करते व शेवटी तूच या विश्वाचा संहार करतेस. ही 3 रूपे तुझीच आहे. हे देवी कीर्ती, मती, दुती, कांती, श्रद्धा, रती या रूपांनी तूच सर्वांच्या ठिकाणी वास्तव करतेस. हे माते, तूच काळरात्री, महारात्री, मोहरात्री आहेस. तूच शोभा, लज्जा, बुद्धी, सृष्टी, पुष्टी, शांती आहेस. माते, तू खडगधारिणी, शूलधारिणी, घोर रूपा आहेस. तू गदा, शंख, चक्र व धनुष्य धारण केले आहेस. बाण, भुशुंडी व परी ही तुझी अस्त्रे आहेत. तू सौम्य तर सर्वाधिक सुंदर आहे. तू परात्पर परमेश्वरी आहे. सगळे स्थावर जंगर विश्व तूच आहेस. पंचमहाभूते शक्तिकाळ तुझ्या सत्तेने चालतात. सत्य असत्य ज्या काही वस्तू आहेत त्यांची शक्ती तूच आहे. माते, या विश्वाला निर्माण करणारा जो नारायण, त्यालाही तू निद्रादान केले. अशा तुझे स्तवन करण्यास कोण बरे समर्थ आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश यांना तू शरीरधारी केलेस. ते सुद्धा तुझे चरित्र जाणण्यास असमर्थ आहे, कारण तुझे महात्म्य वर्णन करणे खरोखर दुर्घट आहे. असे असतानाही मी तुझे यथाशक्ती स्तवन केले आहे. हे देवी, मधु आणि कैठब हे जे 2 भयंकर दैत्य आहेत त्यांना तू मोहित कर व या 2 दैत्यांच्या वधासाठी श्रीहरीला जागे कर व त्यांच्या ठिकाणी त्या दैत्यांचा वध करण्याची बुद्धी निर्माण कर. मेधा ऋषी सुरत राजाला म्हणाले, राजा, मधु आणि कैठब या 2 दैत्यांच्या वधासाठी भगवान विष्णूला जागे करावे, यासाठी ब्रह्मदेवाने तमोगुणी देवीचे 14 श्लोकी रात्री सुक्ताने स्तुती केली. तेव्हा प्रसन्न झालेली देवी विष्णूच्या देहापासून दूर झाली. तिने ब्रह्मदेवाला दर्शन दिले. भगवान विष्णू जागे होताच तो मधु व कैठब दैत्य ब्रह्मदेवाला ठार मारण्यास धावून गेले. घाबरलेल्या ब्रह्मदेवाने देवीकडे पाहून तिचे ध्यान केले. त्या देवीला 10 हात, 10 पाय व 10 मुखे होती. तिचे डोळे काजळासारखे काळे होते. त्या महाकालीने कपाळावर कुंकुम तिलक लावलेला होता. तिचे स्वरूप अति भयंकर होते. तिच्या 10 हातात खडग, बाण, गदा, शूळ, शंख, चक्र, भूषंडी, परीघ, धनुष्य ही शस्त्रे होती. 10व्या हातात रक्त गळत असलेले मुंडके होते. अशा देवीची जो पूजा करतो त्यालाही अवघे त्रैलोक्य देते. मधु कैठब दैत्य ब्रह्मदेवावर धावून गेले तेव्हा भगवान विष्णू त्यांच्याशी युद्ध करू लागले.
ते परस्परांवर अनेक शस्त्रप्रहार करत होते. बाहुप्रहार, मुष्टीप्रहार, लत्ताप्रहार करत होते. अशा प्रकारे मधु, कैटभ आणि विष्णू यांचे 5000 वर्ष घनघोर युद्ध चालू होते. मनमंत असे ते दैत्य काही केल्या हार मानत नव्हते. महामायेने त्या दैत्यांना मोहित केले. महामायेने मोहित केलेले ते दैत्य विष्णूंना म्हणाले, हे विष्णू, आम्ही तुझ्या पराक्रमाने संतुष्ट झालो आहोत. तुला हव्यास असेल तो वर तू माग. भगवान विष्णूने दैत्यांना, तुम्ही जर माझ्यावर संतुष्ट झाला असाल तर माझ्या हातून तुमचा वध व्हावा असा मला आणखी वर द्या, आणखी दुसरा वर नको. दैत्य म्हणाले, तू निर्जल प्रदेशावर आमचा वध केलास तरच आम्ही मारले जाऊ. विष्णू म्हणाले, दैत्यांनो, मी विशाल व निर्जल प्रदेशावर तुमचा वध करतो. असे सांगून विष्णूंनी आपल्या मांड्या विशाल करून जलावर निर्जल प्रदेश निर्माण केला. मग त्या दोघा दैत्यांना आपल्या मांडीवर घेऊन विष्णूने आपल्या चक्राने त्यांची मस्तके तोडली व त्यांना ठार मारले. मधु दैत्याला ठार मारले म्हणून विष्णूला मधुसूदन व कैटभला ठार मारू म्हणून कैटभारी असे म्हणतात. अशा प्रकारे ब्रह्मदेवाच्या स्तवनाने महाकाली प्रगट झाली. हा देवीचा पहिला अवतार. हे महाकालीचे आख्यान जे भक्तिभावाने पठण श्रवण करतात त्याची सर्व संकटेही नाहीशी होतात. सर्व बांधांचे निरसन होते, यात तीळ मात्र शंका नाही. श्री मार्कंडेय पुराणाच्या सर्वांनी मंत्रातील श्री देवी भगवती महात्म्यातील श्री महाकाली चरित्र वर्णन व मधु कैटभ वध नावाचा पहिला अध्याय समाप्त. श्री जगदंबनास्तु. मित्रांनो, देवी महात्म्याचा पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.